आणि ही ट्रॉफी मनोजी वैद्य काय म्हणतील ज्या पद्धतीने संकेश मॅन ऑफ द मॅच कसं वाटतं कसं फील करतोयस? सफाल्या गटमध्ये ही पहिली मॅन ऑफ द मॅच आणि मला खूप छान वाटते. ज्या पद्धतीने ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतोयस? हो, एन्जॉय करतो. रॉकी दादा यांच्याबद्दल काय म्हणशील? तुला नेहमीच गायडन्स करत असतात, मार्गदर्शन करत असतात, या व्यक्तीबद्दल काय म्हणशील तू? दादांच्या जेवढं कौतुक करावं तेवढे खूप आहे आणि सतत माझ्या पाठीशी आहेत. चांगलं प्रॅक्टिसला पण समजावत असतात आणि मॅचमध्ये पण. अशी तुझी कोणती इच्छा आहे की तू एक मोठी स्पर्धा खेळावी आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवावा? आता सध्या ही सुरुवात आहे. देवाचरणी हीच प्रार्थना असेल की स्वतःच्या मनात मीपणा नको येऊ दे आणि चांगला क्रिकेट खेळू दे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच संकेश. हे होते सँकी. मीपणा नको, नम्रपणा बाळगा. कारण मित्रांनो, नेहमीच म्हटलं जातं की वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये मनोजी पाटील, आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. आणि तेच सँकीने सांगितलं. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी परिवर्तन होईल. या आमचे समालोचक मित्र, आमचे जवळचे मित्र मनोजी पाटील बहाडोलीचा बुलंद आवाज या ऐकूया. धन्यवाद. कॅमेरामॅन हार्दिक आरेकर, 6 सीटर स्पोर्ट्स. धन्यवाद प्रमोद सर. खूप छान पद्धतीने मात्र मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतल्यानंतर कमेंट्स केली की माझ्यामध्ये मीपणा नको, आणि अप्रत्यक्षरित्या त्यांनी या खेळाडूंना सुद्धा हा संदेश दिला आहे की मीपणा आणू नका, तुम्ही खूप पुढे जातील. आणि मी प्रत्येक खेळाडूंना मी पण सांगेन की मीपणा आणू नका, तुमचा खेळ ही तुमची ओळख आहे. तर तुमच्या खेळामुळे तुम्ही प्रसिद्ध आहात, त्यामुळे या खेळामध्ये मीपणा आणू नका, तुम्ही खूप पुढे जातील आणि आम्हाला सुद्धा आनंद होईल तुम्ही पुढे जाताना बघण्यात. तर वरती सामन्याकडे जय हनुमान मायकोप आणि जय महाराष्ट्र चिखलपडा या दोन संघांदरम्यान पुढील लढत आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. सामना 4-4 षटकांचा असेल. दोन्ही डावामध्ये 4 षटकं असतील. तर इथे आपण बघतोय पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेला 2 धावांसाठी. पहिल्या 2 धावा संजयच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळाल्या. मनीषने 2 धावा केल्यात. थोडं ऑन स्क्रीनवर टाईप मिस्टेक झाले. स्ट्राईकला संजयला केले, तर नक्कीच आम्ही दुरुस्त करू. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथून आपण बघितलं हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी हार्दिक मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करताना हार्दिक आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये लयबद्ध गोलंदाजी करताना आपल्याला सध्याच्या स्थितीला बघायला मिळतोय. ही अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यामध्ये हार्दिक माहिर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक सज्ज झालाय. चेंडू पडलाय, चेंडूला मात्र खेळलं गेलं डीप मिड विकेटला एका धावेसाठी, आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. यंगस्टार चषक माखणे 2025च्या माध्यमातून मी आपणास नम्र विनंती करतोय की यंगस्टारचे माझे खेळाडू किंवा माकणे गावातील ग्रामस्थ या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानावर आले असतील तर कृपया आपण प्लीज मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, अशी आपणास नम्रतेची विनंती असेल. कारण आम्हाला आयोजकांकडून ही सूचना आहे. आयोजक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. तर माझे खेळाडू किंवा ग्रामस्थ असतील तर आपण कृपया सन्मानाने या व्यासपीठावर यायचं आहे. या दरम्यान एक चेंडू पडलाय आणि शेखर किणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 2ने पुढे सरसावली जाते. 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हार्दिक हा गोलंदाज आहे. सध्याच्या स्थितीला 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. मनीष आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. ऑन स्ट्राईक मनीष आहे. 5 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. हार्दिक कबड्डीला सुरेख फटका, थोडासा वेगळा होता, किलण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेगला चेंडू येतोय काऊ कॉर्नरमध्ये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये धावा झालेत 7. 8 धावा, 5 चेंडू आणि 8 धावा. सुरेख सुरुवात बघा. पडझड होऊ दिली नाही तर मात्र तुम्ही नक्कीच
या 4 षटकांमध्ये एक 40-45 धावा धावफलकावर लावू शकतात. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर पडझड झाली नाही, गडी बाद झाले नाहीत, तुम्ही 15-16 धावा जरी धावफलकावर लावल्या तरी येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्ही 20-25 धावा या जमवू शकतात. परंतु तुम्ही जर 1-2 गडी बाद केले पॉवर प्लेमध्ये तर थोडीशी तुमची मात्र बॅकफुटवर घसरण होईल, यात काही शंका नाही. इथे बघा डायरेक्ट फेकी झाली असते तर फलंदाज बाद झाला होता. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं षटक इथे संपुष्टात येताना धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर कुठेही जाऊ नका, पाहत राहा यंगस्टार चषक माकणे. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. घाई करा, कारण पंच आपल्याला वारंवार ताकीद देत आहेत. कारण तुमच्यासाठी हे सामने 4-4 षटकांचे ठेवलेले आहेत. कारण सकाळी जर वेळेवर सामने सुरू झाले असते, आयोजक एवढा खर्च करतात आपल्यासाठी, एवढे चांगले स्टँड उपलब्ध केलेत, एवढं चांगला व्यासपीठ उपलब्ध केलं आहे तुमच्यासाठी, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी आणि चांगले पंच इथे उपस्थित केलेले आहेत. पालघर भूषण सुप्रीमो सारखी स्पर्धा हाताळलेले समालोचक जर तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून दिले तर तुम्ही जर वेळेवर आले तर 6 षटकांचे सुद्धा सामने होतील, यात काही शंका नाही. आयोजकांना तेच हवं असते की एक दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये झालं पाहिजे आणि आपण वेळ जास्त घेतात, त्यामुळे पहिले सामने आपण बघितले तर 5 षटकांचे झाले, आता दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे होतात. तर कृपया प्लीज थोडीशी घाई करा, नम्र विनंती असेल आपल्याला. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा यंगस्टार कमिटीचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण दुपारचं सत्र आणि समालोचक म्हटलं की बोलायला खूप लागते आणि वेळेच्या वेळी मात्र माकणीचं मैदान असलं की चहाची व्यवस्था ही टाइम टू टाइम आम्हाला मात्र केली जाते, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळला आहे, चेंडू सीमारेषा पार. बघा गचाळ क्षेत्ररक्षण होते, मोठ्या सामन्याचं मोठं दडपण हे प्रत्येक खेळाडूवर असतं आणि त्या दडपणातून चांगली कामगिरी करण्याचं काम हे तुम्हाला करायचं असते. इथून तुमची चूक झाली, एक धावा जिथे 1 होती तिथे 4 आल्यात, धावसंख्या जाऊन पोहोचते. बघा रिप्लेमध्ये सुद्धा आपण बघितलं, एकदम सोपा चेंडू होता अडवण्यासाठी. आम्हाला इथून बोलायला सोपं जाते, परंतु मैदानात जेव्हा खेळाडू कामगिरी करत असतात, परंतु सोपा चेंडू होता, अडवायला हवा होता, परंतु चेंडूने सुद्धा ऐन वेळी दगा दिला, थोडासा क्रॉस झाला आणि चेंडू सीमारेषा पार. आता सुद्धा गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. मंगलदाची गरज साहेब आपण बघतायत खजिनदाराच्या भूमिकेत. खजिनदार म्हटलं कुठलाही क्षेत्र असू द्या की पैशांचा व्यवहार येतो आणि पैशांचा व्यवहार आला की तिथे नाती गोती ही सांभाळली जात नाहीत. जतीन सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं, परंतु चेंडू हातामध्ये येत नाही. हीच थोडीशी डोकेदुखी आहे संघासाठी. आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ चिखलपाडा, जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते. यंगस्टार चषक माकणीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. काय जबरदस्त मात्र स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. राहुल डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, एकाच ट्रॅकवर 2 गाड्या आल्या होत्या आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत.
तर धावसंख्या आपण बघतोय 15 धावा 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. 5वा चेंडू सुद्धा सुरेखरित्या हाताळला गेलाय. इथे वेगवेगळे फटके खेळण्याचा फलंदाजांकडून प्रयत्न होताना दिसतोय, परंतु राहुल याचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय सुरेख. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. काय सुरेख गोलंदाजी करतोय राहुल. 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा आल्या होत्या, आता 7 धावा आल्यात. 5 चेंडूमध्ये 15 धावा 1 गडेच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. बाद होणारा खेळाडू जर बघितला तर संजय 1 चौकार मारून 8 या धावा संख्येवर मात्र बाद झाला. इथे आपण बघतोय पंचांकडे अपील. चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. दुसरी धावेचा प्रयत्न असेल का, परंतु माघारी धाडलं गेलंय आणि लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अनुक्रमे 8-8 धावा या आलेल्या आहेत. 1 बाद 16 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. ती जय हनुमान मायखोप या संघाची. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. सिक्स सीटर स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा गौरव काही जबरदस्त मात्र एन्जॉय करताना समालोचन कक्षामध्ये आपण बघतोय. खूप खुश आहेत. काहीतरी गुड न्यूज आली असेल त्यांना. डीजे कॅन्डी जॉईन झाले त्यामुळे हे आपण बघतोय जबरदस्त खुश आहेत. षटक क्रमांक 3. या वेळेला 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. चेंडू निघून गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून सीमारेषेच्या अगदी जवळ अडवलेला आहे चेंडूला. या दरम्यान कमरेच्या वर जाणारा चेंडू होता. बिमर स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तीन प्लस 1 4 धावा येतील. यावेळेला सुरेख पुन्हा एकदा मात्र फटका चांगला नाही, परंतु धावा नक्कीच येतील. 1 धाव तर आले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते. फ्री हिटचा इशारा होता, फारसा फायदा उठवू शकले नाहीत आणि 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 9चं सुरू झालं आणि पहिलाच 9 चेंडू 4 धावा आल्या. तर 1+1 2 आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 19 नवनाथ. इथून सुरेख फटका आहे. इंटू द गॅप चेंडू 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतात आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 23 धावा धावफलकावर. हवेच्या दिशेने मात्र प्रहार करताना आपल्याला बघायला मिळाला फलंदाज मनीष आणि मनीषच्या बॅटमधून एक देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला. 1 बाउन्स चेंडू 2 खेळाडूंच्या मधोमध चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय नवनाथ. सुरेख फटका आहे. फुलटॉस चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांकरिता षटकार येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते जय हनुमान मायखोप या संघाची 29. 29 धावा धावफलकावर बघायला मिळतात. फटकेबाजी सुरुवात झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. हवेच्या दिशेने मात्र जोरदार फटकेबाजी होताना आपल्याला बघायला मिळते नवनाथच्या अगेन्स्ट. मनीष, खास करून आपण मनीषचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, 1 चौकार 1 षटकार. यावेळेला सुद्धा फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात मनीषच्या माध्यमातून आणि धावसंख्या आपण बघतोय 31. 31 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 3रं सुरू आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय.
अजून 8 चेंडू तुमच्याकडे आहेत. 8 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. इथे सुरेख फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा आहे. क्षेत्ररक्षण केलंय, चेंडूला फेकलंय, तोपर्यंत 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. लॉंगॉपचा खेळाडू थोडासा पुढे सरसावला चेंडूला अडवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण करून चेंडूला फेकलं. धावसंख्या 33 धावा. षटक क्रमांक 3, चेंडू क्रमांक शेवटचा आपल्याला बघायला मिळेल. इथून फटका तर चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने खेळलाय, क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 4 षटकांचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि 34 धावा या धाव फलकावर, माफ करा 3 आणि 34 धावा झाल्यात. तर शेवटचं षटक आहे बघा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मी विनंती करेन एनसीसी सफाळे आणि रॉकी ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपल्याला नाणेफेक करायची आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. एनसीसी सफाळे आणि रॉकी ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी तयार राहा. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मैदानामध्ये फलंदाज पाणी पिण्यासाठी मात्र थांबलेले आहेत. तोपर्यंत आपण जाऊया. सफाळे येथे माकणे येथे घरत किचन चायनीज बुजिंग सेंटर अगदी रोडला लागूनच आहे. गाडी पार्क करू शकता, मस्त जेवायचं, मस्त राहायचं. ते भुजिंग यार, भुजिंगची चव अशी तोंडावर अजून पण रेंगाळते. नाही खरंच थँक्यू सो मच. इतकं सुंदर एम्बियन्स आहे या घरत किचन. जर तुम्हाला जर आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेसमध्ये मस्त चंद्र तारे बघत बघत तुम्ही मस्त जेवू शकता. उत्तम जेवण आहे, उत्तम भुजिंग, उत्तम चायनीज मिळतं आणि हो, ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवणही मिळतं इथे. तर तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करायला या. लोकेशन काय रे? सफाळेमध्ये माकणे येथे, सफाळे येथे माकणे येथे घरत किचन चायनीज बुजिंग थँक्यू. सेंटर. हर्षल येतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित 6 चेंडूमध्ये इथून 10-12 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थिती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल जय हनुमान मायखोप या संघाची. तर एका बाजूने जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 6 चेंडूमध्ये. इथून आपण बघतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून गेला एका धावेसाठी. लेग बाईचा इशारा येतोय आणि लेग बाईच्या साह्याने आपण बघतोय एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या 35. 35 धावा. मनीष आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर हर्षल शेवटचं षटक हाताळण्यासाठी उर्वरित 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये कमबॅक करेल का, 5 चेंडूमध्ये प्रभावित मारा करेल का हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. तर एका बाजूने आपण बघतोय मनीष, खास करून मनीषवर नजरा असतील कारण 15 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आलेली आहे. त्यामुळे नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी मनीष स्वतःहून पुढे येईल का हे बघणं महत्वाचं असेल. इथून आपण बघतोय रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न दिसला. बघा दोन्ही बॅटरने मात्र ठरवलेला आहे हवेच्या दिशेने खेळायचं. जर सरळ बॅटने खेळले तर हवेच्या विरोधात फटके जाणार नाहीत. त्यामुळे रिव्हर्सचा पर्याय तुमच्याकडे आहे आणि तो पर्याय इथे मात्र वापरताना आपल्याला बघायला मिळतात. 2 कर्णधार हजर झालेले आहेत. नक्कीच इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. एनसीसी सफाळे आणि रॉकी ग्रुप या 2 संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. इथून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 40 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूंच्या समाप्तीखेर 40 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विजयासाठी किती धावांचं आव्हान समोर ठेवतील जय हनुमान चिखलपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळेल. तर एका बाजूने जय हनुमान मायकोप एक सन्मानजनक स्थितीकडे मात्र एक एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा जमवेल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत मनीष आहे, मनीषकडे स्ट्राईक आहे, धावा येतील यात काही शंका नाही. हर्षल षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय पंचांच्या डाव्या बाजूने. इथे सुरेख फटका आहे. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फेकी बघा एसटी रक्षकाच्या बरोबर थोडीशा हाताच्या वरून गेली. जर हातामध्ये असती तर कदाचित इथे गडी बाद झाला असता. परंतु 2 धावा येतात. 2 धावेनंतर धावसंख्या बघितली तर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. मनीष
हा स्ट्राईकला आहे. अजून 2 चेंडू आहेत. एकात मोठा फटका तुम्हाला सन्मानजनक स्थितीकडे नेऊन ठेवले आहेत, काही शंका नाही. अजून 2 चेंडू आहेत. हर्षल माइंडमध्ये काय असेल, यॉर्करसाठी जातील का, विकेटसाठी जातील का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे यष्टीरक्षकाला समजलं नाही, चेंडू निघून गेलाय. बायचा इशारा येतोय आणि 4 धावा येतात. धावा कशाही आल्या तरी चालतील, परंतु स्कोअरबोर्डवर धावा येणं खूप गरजेचं आहे आणि त्या धावा येताना आपल्याला इथे बघायला मिळतात. 4 धावाने धावसंख्या आपण बघितली तर 46 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकला आहे सलामीचा फलंदाज मनीष. आतापर्यंत मनीष फक्त 1 चेंडू निर्धाव खेळलाय आणि पुन्हा एकदा गोलंदाज 2 डॉट बॉल खेळलाय मनीष. इथे डेड चेंडू घोषित करतात पंच. थोडीशी चेंडू हाताळण्यामध्ये अडचण निर्माण झाली. गोलंदाज थांबला तिथे येऊन. रनअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर तयार. इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला का होईना परंतु सक्सेसफुल झालाय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 4 षटकांच्या ॲक्युरेट समाप्तीखेर जय हनुमान मायकोप हा संघ जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवर. 24 चेंडू आणि विजयासाठी जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला 49 धावांचं लक्ष समोर असेल. यानंतर होणारा सामना NCC सफाळे आणि रॉकी ग्रुप. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. आदरणीय संतोषजी तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. यंगस्टारचे सदस्य आहेत आणि त्यांनाच विनंती करेन सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. काट असा कॉल आहे रॉकी ग्रुपचा आणि काट आलेला आहे. तर तरे साहेबांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर जाऊन या सामन्याचा आनंद घ्या. नाणेफेक जिंकले रॉकी ग्रुप, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सर 1 षटक कमी आहे तर 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सुद्धा रॉकी ग्रुप ही खूप मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करतायत, त्यामुळे या स्पर्धेबद्दल बोलताना काय म्हणतील, आयोजकांबद्दल काय सांगतील? सर आयोजकांबद्दल बोलणं म्हणजे हे नियोजन करताना आम्हाला माहिती आहे खूप मेहनत घ्यावी लागते आणि सुंदर आयोजन केले यंगस्टर माकण्याचे हे 43 माजी खेळाडू एकत्र आलेले आहेत. त्यांची संकल्पना अशी आहे की माकणे गावातील तरुण खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माकणे गावाचा जर यंगस्टार संघ कुठेही बाहेर खेळायला गेला तर ते त्यांची प्रवेश फी भरतात. तर एवढं चांगलं योगदान ते माकण्याच्या तरुण खेळाडूंसाठी देतात. तर तरुण खेळाडूंसाठी तुझ्याकडून काय सूचना असतील? जर तुम्हाला पाठिंबा आहे तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. थँक्यू. तर नाणेफेक करलेले आहे. प्रथम फलंदाजी करायचे. NCC सफाळे संघ 4 षटकांचा खेळ असेल. 4 षटकांमध्ये तुम्ही रॉकी ग्रुपला किती टार्गेट देणार? 50+ प्रयत्न असेल. फलंदाजी चांगली झाली मागच्या सामन्यामध्ये, तर काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न असेल का की सेम टीम खेळवणार? सेम टीम. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉसबॉक्समधून न्यूज अशी येते की रॉकी ग्रुप संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया, सामना सुरू आहे. प्रमोद सर जोडले जातील. धन्यवाद. साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मी अविनाशजी गावड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
आपण यतीचे स्वागत सन्मान करावं. सिक्स सीट संतोषजी दत्तात्रय तरे यांचा आपण सन्मान त्या ठिकाणी करीत आहोत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 6 सीटर लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसेस आपण पाहू शकतायत आणि अतिशय 6 सीटर स्पोर्ट्सने उत्तुंग भरारी घ्यावी. अजून जे काही नवीन येईल ते अपडेट जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि सफाळे विभागामध्ये जर गौरव पाटील यांना एक सजेस्ट करेन की एखादा जर अजून तुम्ही मेंबर जॉईन केलात त्याची चांगली व्हिडिओ प्रत्येक खेळाडूची जर आपण अपडेट केली इन्स्टाला तर अजून काहीतरी वेगळं नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ होईल आणि सफाळेमध्ये अजून तुमचा ट्रेंड येईल. जसं 70-70 स्पोर्ट्सला आपण पाहत आहेत आणि हार्दिक कार्यकर्ते करण्यासाठी तत्पर असतात आणि करतात सुद्धा. मनीष निजाई असतील, हार्दिक आरेकर असतील, राज निजाई यांना आपण पाहत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल संजय गावड. गेल्या मॅचचे हिरो. जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग केली होती आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आहेत मिथुन आणि हार्दिक. आज मिथुन यांना प्रमोट केले गेले. आज ही नामी संधी आहे. 48 धावा फलकावर 49 धावांचं टार्गेट. चला थोडीशी घाई करा. स्वप्नील भोईर आज पहिल्या सामन्यामध्ये नव्हते, दुसऱ्या सामन्यामध्ये जॉईन झालेत. एका रुन्नरी खेळाडू. चला घड्याळ 4 वाजले. तिथून आपल्याला 3 सामने अजून कव्हर करायचे आहेत. नो एक्सक्यूज. आजचा शेड्यूल हा पूर्ण झालाच पाहिजे याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चांगला फटका होता. 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि पूर्ण होतोय. 2 धावा अर्जित केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. मिथून एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमकडून. पुन्हा एकदा गोलंदाज संजय गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर. विकेट टेकर गोलंदाज आहेत. फुलर लेन्सचा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. सिंगल मेल. बॅकअप चांगला मिळाला. एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचे सामने सेकंड राऊंडचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा मंत्र दिला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळते त्याच्यासाठी हा मंत्र असावा, कारण निसर्गाला आपण वाचवलं तर आपल्याला निसर्ग वाचवेल. अप्रतिम. ऑफ साईडला ऑन दी अप खेळला गेलाय. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील हार्दिकच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट तर चांगली झाले. जी थिंकिंग पॉझिटिव्ह सहित आपल्याला पाहायला मिळते ही स्टार्ट. बॉल आपण पाहिला तर सरळ सोडून दिला गेला होता. इथून पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी चुकतायत. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मिथून 3 रन आतापर्यंत. राहुल भोईर यांचे सुद्धा खूप चांगले कष्ट आहेत. वेळेवर जेवण वेळेवर चहा त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातो. राहुल भोईर आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑन साईडला फटका तर छान आहे. सॉफ्ट डिसमिसल मनीष भोईर. परफेक्ट कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद गॉन.
त्यावेळेला हे नियम खूप मोठ्या प्रमाणात लागू होतात, हे सुद्धा अद्यावत करायला हवेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7-7ला 1. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 70-70 प्रेझेंट आपण पाहिलं धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025 मध्ये. दोन संघ उशिराने आले. 4:45चं रिपोर्टिंग होतं. 4ला मॅच शार्प स्टार्ट होणार होती, ते 4:45ला आले आणि 6 षटकांचे सामने खेळवणार होते, परंतु तिथे 4-4 षटकांचे सामने दोन्ही संघाला पनिशमेंट केलं गेलं. ते दोन संघ होते टीम 94 कामन आणि एका साईडला संघ होता पवनकेरे यांचा. भिवंडी चॅलेंजर्स यावेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होताना जसा आला तसाच मात्र त्याच पावलांवर स्वप्नीलला परतावं लागतं. बॅक टू द डगआउट, गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. हॅट्रिकवर पोहोचलेत संजय गावड. व्हायचा हॅट्रिक साध्य करतील का याकडे लक्ष असणार आहे. फुलटॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा. मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु नो +1 अशा पद्धतीने आपण पाहतायत. काय एक्झॅक्टली नो बॉल. यस पंच प्लेयर चेंज केलेत आणि या वेळेला आपण पाहू शकतायत तो कॉल मात्र तुम्ही पंचांना जरूर पंचांना ते नमूद केलं नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. फ्रीडचा सिग्नल. पंच शार्प आहेत. आता मात्र या वेळेला जरूर सांगतायत त्या ठिकाणी पहा ही क्वालिटी आहे पंचांची. बारीक सारीक गोष्टीत खूप महत्त्वाच्या मायने राखतात आणि ते सुद्धा ऍक्सेप्ट केलं स्वप्नील भोईर यांनी, संजय गावड यांनी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. या वेळेला मात्र आपण पाहतायत फ्रीडच्या बॉलवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हार्दिकच्या बॅटमधून क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार. बॅक टू द बॉलर हेड. लॉफ्टेड स्ट्रेट हिट षटकार. क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकात दमदार आणि शानदार सुरुवात. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला घाई करा, वेळ दौडू नका. 15 रन्स. अतिशय चांगली दर्जेदार बॅटिंग हार्दिकच्या बॅटमधून आपण पाहताय. स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहू शकतायत नानूला, परंतु हार्दिकला प्रमोट केल्यानंतर ज्या पद्धतीने सलामीवर कसे असावेत. वेल बिगिनिंग इज हाफ डन. चला विशाल नाईक सर दर्शवतात टाइमच्या बाबतीमध्ये वेळेचं भान ठेवायचंय. द टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 वर जाऊन पोहोचली गेली. फटका खेळला होता, तगडी इच्छाशक्ती पाहायला मिळाली, चिरेबंद आत्मविश्वास आपण पाहिलात आणि त्या स्ट्रोक मध्ये आर पार प्रामाणिकपणा होता असं म्हणायला हरकत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक नव्हता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि सरळ चेंडूला पाठवला हार्दिक कार्यकर्त्याच्या स्वागतासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 धावा. मनीष भोईर गोलंदाजी मार्कवर सेकंड ओव्हरसाठी. आज साईची थोडीशी मात्र यावेळेला जरूर कमी जाणवते या संघाला. यस या वेळेला आपण पाहता स्वीप खेळला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16. मुकेश पाटील
एक सुंदर कलाकार आहेत आणि त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रतिम ऑफ साईडला ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत. डायरेक्ट हिट आणि इथे करीबी मामला जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हृदयाची स्पंदने वाढली असतील आता जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमच्या माध्यमातून. डगआउटमध्ये 49 धावांचं लक्ष्य, ज्यामध्ये हार्दिकने चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग केले. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी जरूर दर्शवतील. चांगलं क्रिकेट. नॉट आउट. नॉट आउट ह्या वेळेला थोडेसे उशिराने थ्रो केला आणि इथे 1 रन कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 वर जाऊन पोहोचली गेली. यानंतर NCC सफाळे वर्सेस आपण पाहणार आहोत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. या दोन टीमच्या दरम्यान चांगला सामना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता. स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी जरूर होती. अंडरआर्म फेकी केली जाते. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात जतीनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. तीन धक्के जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमचे. चेंडूची चाचपणी केली जाते. टेनिक्स बॉल आपण यूज करतायत या स्पर्धेमध्ये. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे चेंडू. उमरोळीच्या मैदानात निव्याचे चेंडू यूज केले गेले होते. काही कापड पाहताय सफाळे विभागामध्ये फुलटॉस बॉल जास्तीत जास्त मागणी आपल्याला पाहायला मिळते आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे चषकामध्ये रॉकी ग्रुप चषकामध्ये ते बॉल यूज केले गेले होते. यावेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. नशिबाच्या या 5 धावा मिळतील. वाईट +4 मिळतील 5. नशिबाचा चौकार. धावसंख्या उभारत असताना मास्टर माइंड क्रिकेट आता खेळत असताना पाहायला मिळतोय. 24 रन. आता विजयासाठी 25 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना हार्दिकला माहिती आहे जेव्हा त्या एंडने गोलंदाजी असेल त्यावेळेला आपण रिस्क घेऊन फायदा नाही आहे. हवेच्या अगेन्स्ट खेळणं म्हणजे चुकीचं ठरेल. विकेट देऊन बसेल आणि त्याचा फटका आपल्या संघाला सोसावा लागेल. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. सिंगल मेल या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. लॉस ऑफ 3 विकेट. आतापर्यंत 11 बॉल झालेत म्हणजेच 1.5 ओव्हरचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल मनीष भोईर. एक परफेक्ट ऑलराऊंडर. पहिला ॲज अ बॅटर म्हणून अंडरआर्मचा प्रवास आणि त्यानंतर ओव्हरआर्मचा प्रवास. ऑन साईडला खूप चांगला सेन्सिबल बॅटिंग. ऑन साइडला खेळत असताना सिंगल मेल. एकच धावेवर परफेक्ट या वेळेला 1 धाव येते. संघाची धावसंख्या 26. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतात दोन्ही फलंदाज. दोन्ही बॅटर जाणतायत की इथे आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाहीये. कारण जर नदीच्या प्रवाहाच्या विरोधात तुम्ही पोहायला जर जातील तर तुम्हाला त्याचा परिपूर्ण फटका हा बसणारच आहे. पर्यंत पोहोचणार नाहीत. तसंच या क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा हवेच्या विरोधात जर खेळायला जातील तर त्याचा फटका हा तुम्हाला मिळेल. तर या आपण आदरणीय सन्माननीय योगेंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. जे माजी खेळाडू आणि श्यामकांत तरे साहेब यांना मी विनंती करेन जे अध्यक्ष आहेत या यंगस्टरचे
तर या पण त्यांच्या शुभ हस्ते करूया. योगेंद्र साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये लक्षात असू द्या 23 रनची आवश्यकता असेल. सामना बॅलेन्सिंग आहे. प्रतीक प्रतीक 12 बॉल आणि विजयासाठी 23 रनची आवश्यकता. 12-23 समीकरण. थँक्यू व्हेरी मच योगेंद्र साहब. नवनाथ नानू एका साईडला आपण पाहतायत. व्यंकुश म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. उपसरपंच जलसार आणि एक चांगले खेळाडूंना घेऊन चालतायत हीच महत्वाची उपलब्धी असते. 12 बॉल 23. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. 4:15 वाजण्याच्या सुमारास अजून 3 सामने खेळवायचे आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. थिंकिंग चांगली वापरली. ऑफ्टूनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ चेंडू स्वप्नील भोईरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. लेदर क्रिकेटचा अनुभव भरपूर वर्ष टाइम शील्डला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नील भोईर खेळत असताना. आणि आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रतीक झेल घेऊ शकणार नाही कारण फॉलो थ्रू मध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत पुढे जाता, पुढे येऊन पुन्हा एकदा पाठीमागे येता, ते कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळीत होतं आणि अशा वेळेला थोडं इझिली जात नाही, इझिली नसतं. परंतु इथे प्रयत्न चांगले केले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27. कधी कधी हार्ड कॅच या इझी होतात तर इझी कॅच या हार्ड होऊन बसतात. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय क्रिकेटच्या मैदानात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्वप्नील भोईर यांनी चुकी केली आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता काय एक्झॅक्टली असेल. 22च्या स्वरूपात मेल चौकार. 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. विजयासाठी 18 रनची आवश्यकता. त्या रिव्ह्यूचा जर फायदा मिळाला, तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळाला, सक्सेस झालं तर एक्सटेंड होईल आणि जर लॉस्ट झाला तर तिथेच तुमचा रिव्ह्यू संपेल. DRS भरपूर जणांना लॉंग फॉर्म माहिती असेल परंतु जास्तीत जास्त चर्चेत राहिला DRS दोन्ही रिव्ह्यू सिस्टम. अप्रतिम फटका छान आहे. इनसाइड आउटचा फटका. गॅप शोधला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता हार्दिकच्या बॅटमधून एक क्लास ऑफ ड्राईव्ह चौकार. रन्स 14 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. आता बॉल आहे तुमच्याकडे 8. बाळू सिंगरने जरी तो आज आपल्यात नसला तरी सुद्धा त्याने खूप काही आठवणी देऊन गेला. एक हालाकीच्या परिस्थितीत मच्छी विकणारा एक गोट गळ्याचा धनी मर्यादित राहिला आणि अचानक काळाचा महिमा आला आणि काळाचं जाणे. यावेळेला ऑन साइडला लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. जबरदस्त आक्रमकता दाखवली. लो फुल टॉस बॉल हार्दिकच्या बॅट मधून. क्लास क्वालिटी दर्जाचा खणखणीत षटकार. आठ रनची आवश्यकता. समालोचन कक्षेला मंगलदासजी घरत साहेब यांच्या भेटीला हा चेंडू स्वागत करण्यासाठी आला. ऑफ साइडला फटका तर छान आहे. ऑन दी ऑफ खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. चौकार षटकार चौकार. ही बोली भाषा बोलत असताना हार्दिक 45 वर धावसंख्या. आता 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. 4 रणनीतीने चाललेत. जी स्ट्रॅटेजी त्यांनी पाहिली त्या स्ट्रॅटेजीने आतापर्यंत चांगला खेळ करत असताना या चौकाराने शुभमजी पाध्ये यांचं स्वागत केलं गेलंय या मैदानात. वेलकम. 6-4चं समीकरण.
या शुभमजी पाध्ये साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मंगलदासजी गरज साहेब आपल्याला बोलू इच्छित आहेत तर प्लीज आपण या. चला, नो मीटिंग नो टाइम, स्पीडअप करा. 6 बॉल आणि 4 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. नुकतीच उमरोळीमध्ये स्पर्धा पार पाडली गेली. युवा चषक जे मितेश पाटील, मिंकीदादा, विकीदादा यांच्या माध्यमातून आणि युवा चषकाचे आयोजक, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर श्रिया 11 टेंबोडे, राहुल पाटील, पंकज पाटील पालन यांचा संघ ज्यांनी 37 धावा फक्त फलकावर लगावल्या. मयूर तामोरीच्या संघाला 38 धावांचं 6 षटकांमध्ये आव्हान होतं, परंतु अपोलो चिंचणी टीम अक्षरशः हतबल झाली आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, जीत गावड आणि पंकज पाटील पालन यांनी अफलातून मारा केला. 38 धावा सुद्धा होऊ शकल्या नाहीत. म्हणजे हा इतिहास बोलतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. 6 बॉल 4, 6 बॉल 3, 6 बॉल 2, 6 बॉल 1 सुद्धा झालेलं नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चला घाई करा, स्पीडअप करा थोडंसं गेम. 6 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 9 बॉलमध्ये 26 धडाकेबाज आणि झंझावती बॅटिंग. आतापर्यंत हार्दिक षटकार चौकार थांबण्याचं नाव घेत नाहीये. षटकार चौकाराची भाषा बोलतोय. आज वेगळ्याच मूडमध्ये आहे हार्दिक. मॅग्निफिसंट बॅटिंग, ट्रिमंडस बॅटिंग. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय आणि या चौकाराने नानूने आशा पल्लवित केल्या आणि विजयावर शिक्का मोर्तब केला. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली, चेंडूला येऊन दिलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, बुद्धिमत्तेचा हा चौकार आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. खूप चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला, परंतु इथे थोडेसे बॅकफुटला गेले, लेटकेट खेळले आणि चौकार आला. या मुकेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जे कलाकार आहेत, होतकरू कलाकार, आणि त्यांना त्यांचा मान सन्मान या आपण करूया. अविनाशजी गावड साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या आपण मुकेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. जे एक चांगले कलाकार आहेत. हार्दिक ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आपण मुकेश पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान करीत आहोत, कारण हा सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही. तो कमवावा लागतो स्वतःच्या कर्तृत्वावर. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, रंगीबेरंगी बुके, प्रतीक धाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे